गोंदिया जिल्ह्यात 20 ते 25 रानटी हत्तींच्या कळपाने शेत शिवारात प्रवेश केला असून मक्याच्या पिकाचं नुकसान झालंय। वन विभाग ड्रोनच्या मदतीने हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवत आहे। बरोरा येथील आनंदवनमध्ये जिल्हा माहिती कार्यालयाने शासकीय योजनांचे 3 दिवसीय छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले आहे। नागरिकांना योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळावा हा उपक्रमाचा उद्देश आहे। गडचिरोली विभागात 1,500 एसटी कर्मचाऱ्यांसाठी केवळ एकच समुपदेशक असल्याने तणाव व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत आहे। कामाचा ताण आणि विस्कळीत ड्युटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य वाढत असल्याची चर्चा आहे। पुसद येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पुत्र निरंजन नाईक यांच्या सभेला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। अकोला महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात 6 महिन्यांपूर्वी कार्यमुक्त झालेल्या निबंधकांच्या नावाचा गैरवापर केल्याचा प्रकार उघड झालाय। या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत।